तर बघा मी काय करत आहे. आत्ता तर तुम्ही बघितलं संक्रांत होऊन गेली आणि संक्रांत नंतरनं लहान मुलांचे बोरनान करतात. तसं तर गुरु बघायला गेलं तर 5 वर्षाचा झाला आता. त्याचं हे शेवटचं 5वं बोरनान होतं. तेव्हा माझ्या मम्मीने ठरवलं की खूप छान मस्त असं करायचं आणि बोरनानचा तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला बोरनानचा व्हिडिओ बघा. आणि मग मम्मीने तर सगळे सामान घेऊन आली ती चॉकलेट, बोरं, परत कॅडबरी, परत चुरमुरे असं भरपूर सामान तिने आणलं होतं. मग आता आम्ही काय काय घेणार म्हणून मग आमच्या सासूबाई म्हणल्या की आपण तो सेट असतो एक तो घेऊ. मग माझ्या मुलीचा एक हट्ट चालला होता की त्याला आपण गळ्यातलं हे पण घालू मुकुट हे. पण गुरु काय घालत नाही आणि ते ठेवून ठेवून शेवटी फेकून द्यावं लागतं. मग का पैसे वेस्ट करायचे म्हणून मी म्हणलं ते आपण काहीच नको आणायला. त्यामुळं मग तिने हे जाऊन 250 रुपयाचा हा किट घेऊन आला. ज्या 3 पतंगी होत्या. जी मोठी पतंगी ही होती त्यामध्ये गुरुचं नाव लिहिलं होतं. बोरनांचा असा तो पूर्ण चार्ट होता की बोरनान लिहिलेलं. त्यानंतरनं कृष्ण, त्याच्यातून बासरी, त्याचा मुकुट, त्याचा कमरपट्टा, हे फ्रूट्स अजून भरपूर असे ना खूप खूप अशी व्हरायटी होती. आणि आजकाल ना मार्केटमध्ये म्हणजे प्रत्येक जो सीझन येईल, प्रत्येक सण येईल ना, इतक्या प्रत्येकाच्या व्हरायटी वेगवेगळ्या येतात ना, की घेणारा माणूससुद्धा कन्फ्यूज होऊन जातो, की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. हे पण बघा हा कमरपट्टा किती छान आहे. आणि हे दहीहंडी कृष्णाचे जे असतो मक्खन चोर तसं ते होतं. हे पण फ्रूट्स होते आणि माझ्या म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीनी तो इतकं छान डेकोरेशन केलं होतं ना ह्याला भिंतीला खूप छान. आणि पतंगी ऑलरेडी माझ्याकडं होत्या तर मी त्या 3च पतंगी लावल्या होत्या आणि ह्यामध्ये पण पतंगी भेटल्या होत्या. आणि हा पूर्ण सेट हे बघा लाडूपासनं करंज्या 2 होत्या, लाडूचा सेट एक होता, परत त्याचे ते कृष्णाचं हे असतं ना काय म्हणतात त्याला मोरपंख पण होते बघा हे मोरपंख. आणि इतकं छान वाटत होतं ना ते भिंतीला लावलं होतं. मग आता हे बघा आणि माझ्या घरामध्ये मी स्वतःला लावून बघते कसा दिसतं. आणि काय करणार ठेवून परत खराबच होणार म्हणून तो सेट मी पूर्ण काढला. आणि त्याच्या चिकटपट्ट्या होत्या त्या काही निघत नव्हत्या आणि मी वडून काढायला लागलं की ते पूर्णच निघत होतं. त्यामुळं मी चिकटपट्ट्यांच्या नादी नाही लागल्या. तिथल्या तिथं त्या चिकटपट्टी फोल्ड करून ठेवल्या. आणि हे बघा असा बोरनांचा सेट. मग मी काय केलं पूर्ण सेट घेऊन व्यवस्थित करून तो पॅक करून ठेवला. आता गुरुला तर काही लागणार नाही कारण गुरुचं आता शेवटचं बोरनान होतं. त्यामुळं त्याचं झालं. आता हा सेट जर कोणाला लागत असेल किंवा आता माझ्या बहिणीची मुलगी आहे जी माझी पुतणी जियाला जर लागत असेल किंवा कोणाला जरी म्हणजे माझ्या जावांमध्ये जरी कोणाला लागत असेल देऊन टाकायचा त्यांना. ठेवून काय करायचं आहे कारण ठेवून ठेवून परत तो खराब होतो आणि फेकून द्यावा लागतो. त्यापेक्षा कोणाच्या जर तो वापरण्यात आला तर किती पण छान वाटेल. मग त्यामुळे हे ठेवताना पण ना एवढं व्यवस्थित पद्धतीने ते मला ठेवून द्यायचं होतं ना कारण तुटलं किंवा काय झालं शेवटी तो कागद आहे. कागद कसा व्यवस्थित नाही ठेवला खराब झाला तर झालं. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.